Hello. In last part, I was completed the second chapter of pharmacology and toxicology, that is route of administration of drug. So in this part, I'm going to discuss about the third chapter of pharmacology and toxicology. The name of chapter is the absorption, distribution, metabolism and excretion of drugs. आता बॉडीमध्ये आपण ड्रग इंजेक्ट केला किंवा बॉडीमध्ये ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं म्हणजे जो पण ड्रग आहे तो ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो. नंतर तो वेगवेगळ्या बॉडी टिश्यूजमध्ये वगैरे डिस्ट्रीब्यूट होतो. नंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं, ब्रेकडाऊन होतं आणि फायनली जो पण ड्रग आहे तो बॉडीतून रिमूव्ह होतो, बॉडीतून बाहेर पडतो. त्यालाच काय म्हणतात, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन ऑफ ड्रग असं म्हणतात. आता मोस्ट ऑफ हे जे ॲब्सॉर्प्शन आहे, तर हे ॲब्सॉर्प्शन जास्त करून जे पण ओरल डोसेज फॉर्ममध्ये तुमच्या टॅबलेट, कॅप्सूल्स जे आहेत, इमल्शन, सस्पेन्शन, सोल्युशन याच्या बाबतीमध्ये जास्त प्रमाणात ॲब्सॉर्प्शन रिलेटेड असतं. तसं जर आपण याच्या पॅरेंटलच्या बाबतीत पाहिलं तर पॅरेंटल डायरेक्टली गोईंग इन टू द ब्लड सर्क्युलेशन. दॅट इज वाय द ॲब्सॉर्प्शन इज इनकम्प्लीट ॲज कम्पेअर टू ओरल डोसेज फॉर्म्स. सो फर्स्ट अपॉन वी हॅव टू सी दी कंटेंट्स ऑफ दिस चॅप्टर. कोणकोणते पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. तर याच्यामध्ये आपल्याला मेन 4 पॉईंट पाहिजेत: ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. तर फर्स्ट आहे ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनमध्ये 2 पॉईंट आहेत. तर फर्स्ट इज अ मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. मेकॅनिझम, कोणत्या मेकॅनिझमने ॲब्सॉर्प्शन होतं ड्रगचं मेकॅनिझम, ड्रगचं ॲब्सॉर्प्शन कोणकोणत्या डिफरंट मेकॅनिझमने होतं ते आपल्याला पाहिजे. तर असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे ॲब्सॉर्प्शनवरती परिणाम करतात, एक तर ॲब्सॉर्प्शन कमी करतात किंवा ॲब्सॉर्प्शन वाढवतात, असे कोणकोणते फॅक्टर्स ते पाहिजेत. त्यानंतर सेकंड डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला फर्स्टली त्याची डेफिनेशन पाहिजे. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय प्रोटीन बाइंडिंग अँड द सिग्निफिकन्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग पाहिजे. त्यानंतर लास्ट इज अ मेटाबॉलिझम. इन मेटाबॉलिझम देर आर 2. फर्स्ट इज अ बायोट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज मीन बाय बायोट्रान्सफॉर्मेशन अँड नेक्स्ट इज अ प्रोसेस ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन. प्रोसेस काय असते, त्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला फेज 1 आणि फेज 2 पाहिजे. अँड लास्ट इज अ एक्सक्रीशन ऑफ ड्रग. एक्सक्रीशन ऑफ ड्रग्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅनल्स असतात, ते चॅनल्स आपल्याला पाहिजे. बॉडीतून ड्रग रिमूव्ह होतो तर कोणकोणत्या चॅनल्स थ्रू होतो ते चॅनल्स आपल्याला एक्सक्रीशनमध्ये पाहिजे. आता फर्स्टली आपण पाहूया ॲब्सॉर्प्शन. तर ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, ड्रगची एंट्री ब्लड सर्क्युलेशनमध्ये होणं. जो पण ड्रग बॉडीमध्ये इंजेक्ट केला आहे त्याची जी एंट्री ती ब्लड सर्क्युलेशनमध्ये होणं म्हणजेच ॲब्सॉर्प्शन. द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग मीन्स एंट्री ऑफ ड्रग इन द ब्लड सर्क्युलेशन. जो पण ड्रग आहे त्याची ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंट्री होणं म्हणजेच ॲब्सॉर्प्शन. नेक्स्ट इज अ बायोअॅबिलिटी. बायोअॅबिलिटी मीन्स इट इज द अमाऊंट ऑफ ड्रग विच ॲक्च्युअली रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन. अमाऊंट ऑफ ड्रग, जो पण अमाऊंट ऑफ ड्रग आहे तो काय होतो, ड्रगचा जो क्वांटिटीमध्ये, स्मॉल क्वांटिटीमध्ये ड्रग आहे तो ब्लड सर्क्युलेशनमध्ये किंवा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाणं म्हणजेच बायोअॅबिलिटी. आणि जे पण पॅरेंटल्स असतात IV, त्याची बायोअॅबिलिटी 100% असते, कारण आपण काय करतो ते डायरेक्टली आपण ब्लड सर्क्युलेशनमध्येच देतो. तसं जर तुम्ही ओरली पाहिलं कॅप्सूल्स किंवा टॅबलेट तर त्याचं ॲब्सॉर्प्शन व्हायला वेळ लागतो, कारण ते इंटेस्टाईनमध्ये जाणार, त्याचं फर्स्टली काय होणार, डिझोल्युशन होणार, डिसइंटिग्रेशन होणार, नंतर ॲब्सॉर्प्शन होणार. म्हणजे याला काय लागतो, वेळ लागतो आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन इरेग्युलर असतं. तसं जे पण इंट्राव्हेनस आहेत, IV रूटने जे पण इंजेक्शन्स दिले जातात त्याचं जे पण ॲब्सॉर्प्शन असतं ते 100% असतं. त्याची जी पण बायोअॅबिलिटी असते ती 100% असते. सो बायोअॅबिलिटी इट कॅन बी डिफाईन्ड ॲज द अमाऊंट ऑफ ड्रग विच ॲक्च्युअली रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन. अमाऊंट ऑफ ड्रग that reaches to systemic circulation are called as the bioavailability. Next is the different mechanism of absorption of drug. वेगवेगळे कोणकोणते मेकॅनिझम आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, सेकंड इज अ पॅसिव्ह डिफ्युजन, थर्ड फॅसिलिटेड डिफ्युजन, फोर्थ पिनोसायटोसिस अँड लास्ट इज अ फिल्ट्रेशन. आता जे पहिले 3 आहेत ॲक्टिव्ह, पॅसिव्ह अँड फॅसिलिटेड, ते सेम आहे, थोडा डिफरन्स आहे, बाकी सगळं सेम आहे. फर्स्ट इज अ पॅसिव्ह डिफ्युजन. आता पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय, इट्स द कॉमन प्रोसेस. ही एकदम कॉमन प्रोसेस आहे. द ड्रग पासेस फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इट्स
एनर्जी इंडिपेंडंट. आता याच्यामध्ये एकदम सिम्पली उदाहरण सांगते मी. जर आपण एका बिल्डिंगवरती उभा आहेत आणि एका बिल्डिंगवरून तुम्हाला बकेटने पाणी खाली सोडायचं आहे आणि खालून पाणी वरती न्यायचं आहे. तर मग खाली पाणी सोडायचं आहे. मग खाली पाणी सोडताना काय होणार आहे, तुम्हाला एनर्जी कमी लागणार आहे ॲज कम्पेअर टू पाणी वरती ओढताना. आता पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय, पाणी वरून खाली सोडणं. पाणी वरून खाली सोडणं म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजन. त्याच्यामध्ये एनर्जी जास्त लागणार नाही किंवा एनर्जी लागणारच नाही आहे. साधं सिम्पली तुम्ही फक्त तिथं कॉक ऑन करून ठेवला आणि खाली बकेट ठेवलं तरी ते पाणी सिम्पली काय होणार आहे, त्या बकेटमध्ये पडणार आहे. सो मग याच्यामध्ये काय, ड्रग पासेस फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याच्यामध्ये काय होतं, ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातो. हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे, म्हणजे वरून खाली पाणी पडतं. हायर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटकडे ड्रग काय होतो, पास होतो. त्यालाच पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये एनर्जी लागत नाही. सो इट्स एनर्जी इंडिपेंडंट, नो नीड ऑफ एनर्जी. मग याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, तर त्याच्यामध्ये मेनी लिपिड सोल्युबल ड्रग्स सच ॲज बार्बिट्युरेट्स, मॉर्फिन्स अँड आर ॲब्सॉर्ब बाय दिस प्रोसेस. जे पण लिपिड सोल्युबल सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये बार्बिच्युरेट्स किंवा मॉर्फिन जे आहेत ते पॅसिव्ह डिफ्युजनने काय होतात, ॲब्सॉर्ब होतात किंवा या मेकॅनिझमने पास होतात. जे पण मॉर्फिन आणि लिपिड सोल्युबल ड्रग्ज आहेत ते. नेक्स्ट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता सेम तेच एक्झाम्पल. त्या एक्झाम्पलमध्ये काय करत होतो आपण, वरून खाली सोडलं म्हणजे त्याला आपण पॅसिव्ह डिफ्युजन म्हटलं. आणि जे खाली सोडलेलं पाणी ते वरती घेणं त्यालाच काय म्हणतात, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात. म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये एनर्जी रिक्वायर्ड आहे, एनर्जी लागणार आहे. आणि याच्यामध्ये त्याचबरोबर एक कॅरियर मॉलिक्युल लागणार आहे. आपल्याला खेचण्यासाठी पण काहीतरी एनर्जी लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय होणार आहे, ड्रग इज पासेस फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू हायर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, अपोजिट टू पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजनच्या अपोजिट आहे. काय होणार आहे, ड्रग लोअर कॉन्सन्ट्रेशनकडनं हायर कॉन्सन्ट्रेशनकडे पास होणार आहे. ओके. इट्स स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट विच रिक्वायर्ड एनर्जी. याच्यामध्ये एनर्जी लागणार आहे. अँड अ कॅरियर मॉलिक्युल इट कॅन वर्क अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जो पण कॅरियर मॉलिक्युल आहे तो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट वर्क करणार आहे. म्हणजेच पॅसिव्ह डिफ्युजनच्या अगेन्स्ट प्रोसेस आहे याच्यामध्ये. मग एक्झाम्पल काय आहे, तर विटामिन्स. जे पण विटामिन्स असतात ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझमने पास होतात. ड्रग्ज ऑफ लार्जर मॉलिक्युलर साईज यूज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टम. ज्या पण ड्रगची मॉलिक्युलर साईज जास्त आहे त्याच्यासाठी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम यूजफुल असतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल विटामिन्स. अँड थर्ड इज अ फॅसिलिटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये पण सेम, फक्त कॅरियर मॉलिक्युल लागणार आहे एक. याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल पण असू शकतं की तुम्ही काय करताय, विहिरीमधलं पाणी वरती काढताय. विहिरीतलं पाणी काढताना काय झालं, अचानक लाईट गेली. लाईट गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, एक बकेट मग खाली सोडणार आहे आणि बकेटने वरती पाणी वरती ओढणार आहेत. म्हणजे जी बकेट आहे ती काय, कॅरियर मॉलिक्युल आहे. तो कॅरियर मॉलिक्युल काय करणार आहे, ॲज अ सोर्स म्हणून काम करणार आहे. सो दिस इज अ कॅरियर मिडिएटेड ट्रान्सपोर्ट इंडिपेंडंट ऑफ एनर्जी. एनर्जीची गरज नाही आहे आणि इंडिपेंडंट ऑफ लिपिड सोल्युबिलिटी. पण याच्यामध्ये काय लागतं, कॅरियर मॉलिक्युल इज नीडेड. कॅरियर मॉलिक्युल लागतो इथे. सो आणि एक्झाम्पल आहे ते ग्लुकोज. जे पण ग्लुकोज आहेत ते या मेकॅनिझमने, या फॅसिलिटेड डिफ्युजनने पास होतात. नेक्स्ट इज अ पिनोसायटोसिस. फोर्थ मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन, that is pinocytosis. The ability to surround and engulf molecule of liquids is called as pinocytosis. जी पण ॲबिलिटी असते कशाची, एखादा लिक्विड मॉलिक्युल आहे त्या लिक्विड मॉलिक्युलला सराउंड करण्याची आणि मध्ये इन्व्हॉल्व करण्याची, मध्ये गिळण्याची. एखादा लिक्विड मॉलिक्युल आहे त्याला सराउंड करण्याची आणि मध्ये गिळण्याची जी पण ॲबिलिटी असते, जी क्षमता असते, त्यालाच पिनोसायटोसिस असं म्हणतात. आणि द सेल टेक्स अप द फ्लूइड फ्रॉम इट्स सराउंडिंग. तर काय करते, जी पण सेल आहे तर त्याच्या सराउंडिंगमध्ये जे पण त्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे पण फ्लूइड मटेरियल आहे ते काय करते, मध्ये ओढून घेते.
तिच्या सराउंडिंग मधलं जे पण मटेरियल आहे, जे पण फ्लूइड आहे ते मध्ये ओढून घेते, त्याला स्पिनोसायटोसिस असं म्हणतात. लास्ट इज द filtration. Filtration means is the process by which water molecule drugs of low molecular weight crosses the membrane through certain pores which are present in the membrane. For example, urea. फिल्ट्रेशन सगळ्यांना माहिती आहे, आपण लॅब लेवलला फिल्ट्रेशन करतो. फिल्ट्रेशनमध्ये आपण काय करतो, सिम्पली फिल्टर पेपर यूज करून फिल्ट्रेशन करतो. तर जे पण तुम्हाला मटेरियल आहे जे पास करायचं आहे ते तुम्ही काय करतात, वरती ओततात. ओतल्यानंतर जे पण लिक्विड आहे ते खाली येतं आणि जे पण हेवी आहे ते वरती राहतं. मीन्स इट इज अ प्रोसेस बाय विच वॉटर सोल्युबल ड्रग्ज ऑफ लो मॉलिक्युलर वेट क्रॉसेस द मेम्ब्रेन. ज्याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे ते काय करतात, ते मेम्ब्रेन क्रॉस करतात, म्हणजे खाली पडतात लिक्विड. थोडक्यात त्यांचं मॉलिक्युलर वेट काय असतं, कमी असतं. थ्रू सर्टन पोर्स विच आर प्रेझेंट इन द मेम्ब्रेन. पोर्स थ्रू काय होतात, ते पास होतात आणि खाली त्याचं फिल्ट्रेशन होतं. मग त्याच्यामध्ये कोणकोणता ड्रग असतात, त्याच्यामध्ये युरिया, जे पण युरिया आहे त्याचं फिल्ट्रेशन थ्रू ॲब्सॉर्प्शन होतं. सो दीज आर दी 5 डिफरंट mechanisms of absorption of drug. Thank you.